रानदेवा बाळाला निरखील, पारखील, हुलकावी आणि मग सांगी, बाळ इथे राहील की ना? रानदेवा ना म्हणीत तर तूही जाऊ लागीत नगरास। तू तयार असेल रानदेवा ही कसोटीस? छाती ठोकून पाहीस, सोपी ना कसोटी। हो मायो, तयार आहोत आम्ही। आम्ही म्हणजे मी आणि माझी पत्नी। महाराज, काहीतरी वचन देऊ ना, आपण दुसरा मार्ग काढी। रानदेवाची कसोटी खरोखरी सोपी ना, जीवाशी येऊ शकीत। रानदेवा हा खेळ कठीण नाही बुद्या, काहीही असो। आम्ही आणि आमचा पुत्र तुमच्या स्वाधीन आहोत। तुम्ही जे सांगाल ते आम्हाला मान्य आहे। उन्ना, 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 उन्ना। तर ठरिलं, आजच रातीन रानदेवा ही कसोटी। चला सरी सरी तयारी करी सन। चंद्र उगेला जमा रानदेवा समोरी। रातीन रानदेवा हा खेळियो। हु हु हुंबा, हु हु हुंबा, हु हु हुंबा, हु हु हुम्मा, हु हु हुम्मा, हु हु हुम्मा। छे छे, लहान बाळाचं संगोपन वाटतं इतकं सोपं नाहीये। ते की नाही महाराज, तुम्हा पुरुषांसाठी। त्या छकुलीला द्या माझ्याकडे। आमचे बाळराजे संग्राम आणि राजकन्या सोबत छान खेळतील, म्हणजे मग मोठेपणी आपोआपच। काय आपोआपच? ते म्हणजे आपोआपच ती हसू लागेल असं म्हणायचंय तिला। त्याची आता काहीच गरज नाहीये। आता बाळाला नवी आई आणि राज्याला नवीन महाराणी मिळाली आहे। अश्वपती, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दक्षवर्तच्या राजकन्येशी आम्ही तुमचा विवाह सुनिश्चित करीत आहोत। पण तिला आमची अट मान्य आहे का? आमच्या बाळीचं रडू थांबवू शकणार आहे का ती? तिला शांत करू शकणार आहे का? केवळ त्यासाठीच आम्ही विवाहाला तयार झालो आहोत। विश्वंभट, झाली ना तुमची अट पूर्ण? अहो, नुसत्या चित्रानं एवढी जादू केलीये, मग प्रत्यक्षात काय करेल? प्रेमाचा वर्षाव करेल बाळावर। अश्वपती, आता विवाहाची तयारी सुरू करायची ना? याचं उत्तर राजकन्येनीच दिलंय राजमाता। बरं का बाळा, आता तुझी नवी आई येणार, राज्याला नवी महाराणी मिळणार, तेव्हा आता रडायचं नाही हा, आता हसायचं। मातोश्री, बाळ बाळी
छकुली, सोनुली ही झाली लाडाची नावं. पण महाराणी जाताना इतकं सुंदर नाव ठेवून गेले आहेत की लवकरात लवकर सगळ्यांच्या ओठी खेळायला हवंय. आम्ही तर सावित्री म्हणतोच, पण ते अधिकृत व्हायला हवंय. अमात्य महाराज, नामकरण विधीची तयारी सुरू करा. आज गोरज मुहूर्तावर सोहळा पार पडेल. छे छे अश्वपती, अहो आज तर 5वीचं पूजन. सटवाई जोखाई येण्याची रात्र ही. आज नवजात बालकाचं प्राक्तन लिहिणार त्या, आणि शास्त्रानुसार त्याआधी नामकरण करायचं नसतं. नाही, आम्ही नाही मानत. नामकरण आधी केलं तर सटवाई जोखाई प्राक्तन लिहिणार नाही असं थोडीच आहे. आणि असं खरंच कोणी असतं का? तिथं एक मान्यता आहे. आणि खरंच कोणी कपाळावर प्राक्तन लिहायला येतं ह्याच्यावर आमचा विश्वासच नाही. पुरे झाली तुमची मनमानी अश्वपती. प्रत्येक गोष्टीत जगाच्या विरुद्ध जाता तुम्ही. अहो शास्त्र, परंपरा, रूढी काही आहेत की नाही? आज रीतीप्रमाणे 5वीचं पूजन व्हायलाच हवं. अहो सटवाई म्हणजे प्रत्यक्ष नारायणीचं रूप. गौरी पुत्र कार्तिकेयाप्रमाणे आमच्याही बाळाचं रक्षण कर अशी प्रार्थना करायची असते तिच्याकडे. आणि तुम्हाला वाटतं ना आपली लेक 14 विद्या आणि 16 कलांमध्ये पारंगत व्हावी म्हणून? मग या सगळ्याची प्रतीकं आज तिच्या जवळ ठेवून पुजायची असतात. आणि बाळाला रात्रीच्या वेळेस एका दालनात एकटं सोडायचं असतं. म्हणजे सटवाई गुपचूप येऊन बाळाचं प्राक्तन कुणाच्याही नकळत लिहून जाते. कोणाच्याही नकळत? याला काय अर्थ आहे? पण मातोश्री, कुणी माणसं स्वतःचं प्राक्तन स्वतःच घडवतात. भ्रम आहे हा तुमचा. नियतीचा खेळ फार वेगळा असतो अश्वपती. तसं नसतं तर आज या कन्येच्या ऐवजी साऱ्यांच्या इच्छेप्रमाणे पुत्राची पावलं दुडदुडली असती राजमहालामध्ये. आणि प्राक्तन जर आपल्याच हाती असतं तर आज पत्नी वियोगाचा शोक करण्याची वेळच आली नसती तुमच्यावर. तेव्हा आता तर्क वितर्क आणि काही वाद नकोत. रीतीप्रमाणे संध्याकाळी विश्वंभट 5वीचं पूजन करतील. आणि रात्री बाळाला एकटं दालनात सोडायची जबाबदारी तुमची. आणि तिथे नंतर कुणीही जायचं नसतं. निर्मले, कळलं ना तुला? आणि कुणी तिथे गेलंच आणि त्याला त्या दालनापाशी कुणी दिसलंच तर त्याला हटकायचं नसतं. राहील ना लक्षात अश्वपती? होय मातोश्री. समोर एक मोठा खड्डा खणलाय. आणि रानदेवाची कसोटी म्हणजे काय असेल हो? मला फार काळजी वाटते. कशासाठी खणला असेल हा खड्डा? आपल्या बाळाच्या जीवाला. महाराणी, मनातली भीती काढून टाका. आपण सारा विचार करूनच निर्णय घेतलाय ना. या रानाचा, या जमातीचा एक भाग होऊनच जगायचं ठरवलंय ना. मग मनात शंका नको.
विश्वास ठेवा. आमच्या नाही, माझ्याच म्हणायला हवं यापुढे. माझ्या रक्ताच्या नात्यानेच माझा विश्वासघात केला आणि ही माणसं परीक्षा घेऊन का होईना मला आपलं मानायला तयार आहे. आणि आपण त्यांच्यावर शंका घ्यायची नाही. योग्यच आहे महाराज. आपण जाऊया परीक्षेला सामोरे. जर आपण सोनं असू तर आगीला का भ्यावं? चला सरी गोंधन काढी सन. गोंधन? मग आता राहीत तर गोंधन घेई सन राहीत. हो चला. राज्य हा कसा तुझ्या राज्याची खून का राणा हा गोंधन असेल रानाची खून. आणि जो गोंधन शोषित तो राणा होईत. गोंधन खोदीतही जास्ती त्याचे रडू येत. यासीन तर रडू ना. हे शेतकरी का क्षत्रिय जखमा झेलायची सावे तर क्षत्रिय असी. किती गाव करतो रे तू गवत्या. बेवत्याही छाती सण त्यांना तुम्ही आपलं म्हणीत का हाकलून देत म्हणून गुपचूप शोषित ते लोक नव्हे का. खाऊन घे मायो. देव तुमचं कल्याण कर. चला आता बाळासी गोंधन काढी सन.
नाही हो, चिमुकल्या जीवाला कसं झेपेल हे? आम्ही सहन केलं, पण नाना, राणा ही सारी बाळ गोंधन खोदितात. ह्या दालनापासून 20 हात लांब राहायचं. पुढची आज्ञा मिळेपर्यंत इथे कोणीही फिरकायचं नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट, इथे जर कोणी येताना दिसलं तर आम्हाला लगेच कळवायचं. आज्ञा महाराज. चला आता रानदेवाची कसोटी. हुम्मा 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 हुम्मा. दानदेवा, हे दानदेवा, आबा गाभा तू ही भाग, चंद्रा सूर्या हा तू ही हाक. पाना ह्या आड फुला ही झूल, लेकरू तुह की असेन हे भूल. रणदेवा आमच्या मनाविरुद्ध करतोय आम्ही हे सांगू. आमच्या मातोश्रींची प्रत्येकच आज्ञा आम्ही नाही डावलू शकत. आता काही क्षण तुझं तुलाच सांभाळायचंय. आणि आता हा पिताही तुला एकटीला सोडून चाललाय. असो, गंभीर रहा.
आम्ही इथे जवळच आहोत सौ. आमचं चित्त तुझ्यापाशीच आहे. तुझं प्राक्तन